हिंदू समाज गाफील राहिल्यामुळं हे तुकडे आपले पडत गेलेले. आपल्याला फक्त 1947 ची फाळणी लक्षात आहे, पण त्याच्या आधी या फाळण्या झालेल्या आहेत. आणि आत्ता तुम्ही ऑब्झर्व्ह करा तिथल्या हिंदूंची परिस्थिती काय. हे सगळे इस्लामिक राष्ट्र झालेले आहेत. अनेक करोडो रुपयांची संपत्ती आपली लुटली गेलेली आहे. हजारो महिलांवर अत्याचार झालेले आहेत. छोटे मोठी संस्थान, राज्य ही उद्ध्वस्त झालेली आहेत. तिथे आपण नामशेष झालेलो आहोत. तिथून आपल्यासाठी आपल्यातनं एक लँडचा तुकडा बाहेर पडला, जो आता पूर्णपणे इस्लामिक राष्ट्र आहे. त्यांनी सुद्धा ऐलान केलेलं आहे की 2047 साली आम्हाला इस्लामिक राष्ट्र करायचं आहे. युद्ध हे युद्धभूमीवरच नाही, तर ते प्रॉक्सी वॉर पद्धतीने लढलं जाते. हलाल अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून 57 मुस्लिम देशांनी जगामध्ये अक्षरशः 4 ते 5 ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त अर्थव्यवस्था ही त्यांच्या ताब्यामध्ये घेतली आहे. आणि एवढ्या भयंकर प्रश्नासमोर भारतामध्ये अनेक असे बिझनेसमन आहेत, अनेक बिझनेस लॉबीज आहेत, ज्या या हलाल अर्थव्यवस्थेच्या शिकार झालेल्या आहेत. आणि भारतीय लोकांकडे याला उत्तर कुठे आहे? आज भारतामध्ये जर प्रश्न विचारला की 2 हिंदू माणसं एकत्र येऊन बिझनेस करू शकतात का, तर त्याला उत्तर असेल नाही. आज आपली परिस्थिती अशी झालेली आहे की जेव्हा एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाच्या बिझनेसमध्ये पाय कसे ओढू शकतो याचा जास्त प्रयत्न आपण बघतो. पण प्रॉब्लेम भरपूर सांगून झाला, याला सोल्युशन पण काहीतरी पाहिजे ना. आणि हे सोल्युशन काढण्यासाठी पुण्यातील काही हिंदुत्ववादी स्वयंसेवकांनी एकत्र येऊन एक मोठी क्रांती घडवून आणायचं ठरवलेलं आहे. आणि त्या दिशेने गेल्या 3 वर्षांपासून यांनी दिवस रात्र एक करून डेडिकेशनने एक ऍप्लिकेशन तयार केले आहे, जी की आजच्या काळाची गरज आहे. आणि या ऍप्लिकेशनचं नाव आहे पवित्रम ऍप्लिकेशन. या ऍप्लिकेशनची अजून माहिती घेण्यासाठी आज आपण पॉडकास्ट रेकॉर्ड करत आहोत. तर चला व्हिडिओची सुरुवात करूया. सर, आपलं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पवित्रम ऍप्लिकेशन मध्ये जे कार्यकर्ते काम करत आहेत दिवस रात्र, त्यांच्यापैकी त्यांचे ट्रस्टी तुषार कुलकर्णी सर यांना आपण आमंत्रण दिलेलं आहे. तर चला जाणून घेऊया की या पवित्रम ऍप्लिकेशनच्या माध्यमातून हिंदूंचं एकत्रीकरण, सक्षमीकरण आणि बिझनेस ग्रोथ कशी अचीव होऊ शकते. चला आपण जाणून घेऊया. तुषार सर, आपलं स्वागत आहे पॉडकास्टमध्ये. आपण हे जे पवित्रम ऍप्लिकेशन बनवलं, रिसेंटली खूप मोठा कार्यक्रम झाला आणि त्याला खूप संत मंडळी वगैरे पण आली होती. त्यांच्या माध्यमातून ऍप्लिकेशनचं ओपनिंग झालं. पुण्यामध्येच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाही तर अख्ख्या भारतामध्ये सर्व लोकांनी तो कार्यक्रम मीडिया चॅनलवरती बघितला. पण सर, या ऍप्लिकेशन बनवायची तुम्हाला गरज काय वाटली? का तुम्ही हे ऍप्लिकेशन बनवलं? असे काय प्रॉब्लेम तुम्ही फेस केले की ज्याने तुम्हाला वाटलं की असं काहीतरी केलं पाहिजे? सर्वेशजी, आधी धन्यवाद देतो मला या पॉडकास्टला आपण बोलवलं. गेली अनेक वर्ष मी विश्व हिंदू परिषद सारख्या कोर हिंदुत्ववादी ऑर्गनायझेशनचं काम करतोय. बऱ्याच वेगवेगळ्या जबाबदाऱ्या, बराच प्रवास या निमित्ताने माझा झाला. असं लक्षात येतं, मी तसा माझं शिक्षण आणि हे सगळं बघितलं तर मी काही हिंदुत्ववादी कार्यकर्ता नव्हतो. पण विश्व हिंदू परिषदेच्या संपर्कात आल्यानंतर एक एक गोष्टी कॉन्शियसली माझ्या लक्षात यायला लागल्या. आणि असं लक्षात आलं की आपण बघा, तुम्ही अखंड भारत खूप मोठा होता. त्याच्यामध्ये आत्ताचा अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तान, मालदीव्स, म्यानमार असे अनेक देश होते. हा सगळा अखंड होता. आपण गाफील राहिल्यामुळं, हिंदू समाज गाफील राहिल्यामुळं हे तुकडे आपले पडत गेलेले. आपल्याला फक्त 1947 ची फाळणी लक्षात आहे, पण त्याच्या आधी या फाळण्या झालेल्या आहेत. आणि आत्ता तुम्ही ऑब्झर्व्ह करा तिथल्या हिंदूंची परिस्थिती काय. हे सगळे इस्लामिक राष्ट्र झालेले आहेत. आणि तिथे मरणापेक्षा जास्त वाईट यातना तिथले हिंदू आता भोगतायत. तर याचं कारण काय आहे? मी याचा अभ्यास करत होतो आणि या संदर्भात आपण काय करू शकतो याचा विचार गेली अनेक वर्ष, जवळपास 10 वर्ष हा विचार चालू होता. आणि मग हा प्रॉब्लेम आपल्याला दिसतोय. पण एवढं आता त्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की लाखो लोक आपली मारली गेलेली आहेत या सगळ्या हिंदू मुसलमान संघर्षामध्ये. अनेक करोडो रुपयांची संपत्ती आपली लुटली गेलेली आहे. हजारो महिलांवर अत्याचार झालेले आहेत. छोटे मोठी संस्थान, राज्य ही उद्ध्वस्त झालेली आहेत. तिथे आपण नामशेष झालेलो आहोत तिथून. आणि या सगळ्या संघर्षामध्ये सगळ्यात महत्वाचा लॉस जो आपला झालेला आहे तो हजारो स्क्वेअर किलोमीटर भूमी आपण घालवलेली आहे. म्हणजे आपली मातृभूमी आपण म्हणतो त्याचे तुकडे पडलेले आहेत अक्षरशः. तर या सगळ्या गोष्टींमध्ये आणि एवढं करून प्रॉब्लेम संपलेला नाहीये.
हो. तुम्ही एक साधा विचार करा, 1947 साली आपली रिसेंट फाळणी झाली. हा. ती आपल्याला माहिती आहे, कारण त्यावेळी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं. हम्म. त्यामुळे आपल्या ती सगळ्यांच्या लक्षात आहे. पण ती फाळणी झाली ही धर्माच्या आधारावर झाली. हिंदू आणि मुसलमान एकत्र राहू शकत नाहीत म्हणून ही फाळणी झाली. त्या फाळणीमध्ये मुसलमान समाजाला एक्सक्लुझिव्ह लँड मिळाली, जो आता पाकिस्तान आणि बांगलादेश आहे. त्या पाकिस्तानचे 2 तुकडे झाले, हा विषय वेगळा. पण आपल्यासाठी आपल्यातनं एक लँडचा तुकडा बाहेर पडला, जो आता पूर्णपणे इस्लामिक राष्ट्र आहे. तिथं हिंदू जगू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. आणि त्यानंतर जवळपास आता 75-80 वर्ष होऊन गेलेली आहेत. तर त्या सगळ्या काळामध्ये परत तीच परिस्थिती उद्भवलेली आहे. आता 47 सालची परिस्थिती हिंदू मुसलमानची आणि आत्ताची परिस्थिती फार फरक राहिलेला नाहीये. अशी एवढी भयानक परिस्थिती आहे, की परत थोड्या वर्षांनी फाळणीची मागणी होऊ शकते. त्यांनी सुद्धा ऐलान केलेलं आहे, की 2047 साली आम्हाला इस्लामिक राष्ट्र करायचंय. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम तर आपल्यासाठी सुटतच नाहीये. आपण छोटे-छोटे होत चाललेलो आहोत. मग हे कशासाठी होतंय? का बरं होतंय? ह्याचा थोडासा आम्ही अभ्यास केला आणि पूर्वीसारखं आता युद्ध हे युद्धभूमीवरच नाही, तर ते प्रॉक्सी वॉर पद्धतीने लढलं जाते. याला थोडं एक्सप्लेन करता, प्रॉक्सी वॉर म्हणजे काय? 100% प्रॉक्सी वॉर म्हणजे त्याला त्यांच्या भाषेत जिहाद म्हणलं जातं. आता खूप प्रचलित शब्द झालेला आहे लव्ह जिहाद. हो. आपण केरला स्टोरीज हा पिक्चर बघितला असेल, त्यामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये प्रबोधन झालं समाजाचं. लव्ह जिहाद काय असतं हे सगळ्या समाजापर्यंत पोहोचलं. जसं लव्ह जिहाद आहे तसं लँड जिहाद आहे. वक्फ बोर्डाच्या निमित्ताने हजारो लाखो स्क्वेअर किलोमीटर भूमी त्यांनी कॅप्चर केलेली आहे. आणि अनेक ठिकाणी लँड जिहादचे सुद्धा वेगवेगळे प्रकारचे पैंतरे आहेत. म्हणजे एखाद्या ठिकाणी महागात फ्लॅट घ्यायचा, हळूहळू त्याच्यामध्ये इतकी घाण करायची, इतकी गर्दी करायची आणि वातावरण इतकं खराब करायचं, की तिथले मग हिंदू अर्ध्या किमतीला बाकीचे फ्लॅट विकून पलायन करायला लागतात. मोहल्ले क्रिएट करायचे, मग तिथं सगळं दादागिरी करायची. आणि मग तुम्ही बघा आता भारतामध्ये सुद्धा आणि पुण्यामध्ये सुद्धा आपल्या अनेक पॉकेट्स तयार झालेले आहेत, की जिथं सामान्य हिंदू माणूस घर घ्यायला नको म्हणेल. अगदी त्याला 4-4, 5-5 लाख स्वस्त जरी दिलं घर, तरी तो म्हणतो त्या एरियात नको. आपल्या मुलीबाळींची काळजी असते, परिवाराची काळजी असते, म्हणून तो लांब राहणं पसंत करतो. तर असं हे लँड जिहादचे प्रकार आहेत. वोट बँकेचा जिहाद आहे, नार्कोटिक्सचा जिहाद आहे, नरेटिव्हचा जिहाद आहे. म्हणजे नरेटिव्हचा जिहाद म्हणजे काय? जे काही आपल्या हिंदू समाजावरती, जनमानसावरती प्रभाव टाकणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आपण न्यूज चॅनल्स वाचतो. त्याच्यामध्ये एखाद्या ठिकाणी जर हिंदू मारला गेला, तर ती न्यूजच दाखवायची नाही. आपल्याला वाटतं असं कुठे घडतच नाही. पण एखाद्या मुसलमानाला 4-2 बुक्क्या जरी मारल्या, तरी ते नॅशनल चॅनलवर दिवसभर दाखवायचं. मॉब लिंचिंग म्हणायचं त्याला. आणि ते एकाच बाजूने होतं असं दाखवत राहायचं. त्यामुळे समाजाला वाटत राहतं, की हिंदूच अत्याचार करतायत. आणि उर्वरित जो समाज आहे तो चांगलाच आहे. जिहादी समाज आहे चांगलाच आहे. ते अजून पीस लव्हिंग आहेत. त्यांना पण शांतिप्रिय ते समाज आहे आणि त्यांना शांतीच पाहिजे सगळीकडे. असं एक बिंबवण्यात आलेलं असतं न्यूज चॅनलच्या माध्यमातनं, बॉलिवूडच्या माध्यमातनं, टेक्स्ट बुक्सच्या माध्यमातनं. आपल्याला शिकवण्यात आलंय, की टिपू सुलतान ग्रेट होता, अकबर द ग्रेट, अशा सगळ्या गोष्टी आपल्या मनावर प्रभाव टाकले. टिपू सुलतानची तर जयंती हल्ली जोरजोरात केली जाते. इतकी दुःखद घटना आहे. बघा तुम्ही आता काही व्यासपीठांवर आपण रिसेंटली बघितलं, शिवाजी महाराजांच्या फोटोच्या बाजूला टिपू सुलतानचा फोटो आपल्याला बघावा लागतोय. बघवत नाही, पण आता काय करायचं? हे तुम्हाला मला बघवत नाही, पण आपला समाज बघत राहतोय तो. कदाचित त्यांना माहितीच नाही आणि त्यांना त्याच्यात आनंदही वाटतोय. तर इतकी डेंजरस परिस्थिती या नरेटिव्हच्या जिहादमधनं केली जाते. तर असे नार्कोटिक्सचा जिहाद आहे. तुम्ही पंजाबमध्ये बघितलं, उडता पंजाब नावाचा पिक्चर जर तुम्ही बघितला, तुम्हाला कळेल पूर्ण तरुणाई तिथली नासवलेली आहे. हे ड्रग्ज पाकिस्तानातनं आणलेले ड्रग्सच्या माध्यमातून हे सगळे नार्कोटिक्सचा जिहाद चालतो. तर असे साधारण 35 प्रकारचे जिहाद आयडेंटिफाईड आहेत. 35 प्रकारचे वेगवेगळ्या पद्धतीने ते केले जातात. तर या सगळ्या जिहादांपैकी एक महत्वाचा जिहाद आहे, तो म्हणजे व्यवसाय जिहाद, बिझनेस जिहाद ज्याला आपण म्हणू शकतो. बिझनेस जिहाद, त्यालाच हलाल अर्थव्यवस्था, हलाल इकॉनॉमिक्स किंवा जिहाद असे वेगवेगळे आलटून पालटून वेगळ्या माध्यमातून वेगळे शब्दप्रयोग होतात. एक्झॅक्टली. हलाल जिहाद जो आहे तो हलाल सर्टिफिकेशन किंवा हलाल इकॉनॉमी ज्याला म्हणू आपण, तो एक त्यातला पार्ट आहे. अच्छा, हा फक्त त्याच्यातला एक पार्ट आहे, म्हणजे ऍक्च्युअल प्रकरण त्याच्याही पेक्षा मोठे. बरं. तुम्हाला त्यातले मी 3 महत्वाचे मुद्दे सांगतो, ज्याच्यावर आता पवित्रम फाउंडेशन जे आपण स्थापन केलं 3 वर्षापूर्वी, याच 3 मुद्द्यांवर आपण काम करतो. पहिला मुद्दा जो आहे, तो एकेका व्यवसायामध्ये हा समाज घुसतो, जिहादी समाज घुसतो आणि तो जिहाद करण्यासाठी घुसतो.
आता आपण बघतो की हॉटेल व्यवसाय आहे समजा, तर त्याच्यात शेट्टी समाजाची किंवा साऊथ इंडियन लोकांची जरा मोनोपोली आहे. हम्म. अ, काही समाजांची मोनोपोली समजा किराणा मालाचे दुकान आहेत, मारवाडी हम्म. समाज असतो, राजस्थानी लोक असतात हम्म. त्याच्यामध्ये, केटरिंगच्या ह्याच्यामध्ये काही विशिष्ट समाजाचं प्राबल्य असतं. बिल्डर लॉबी काही लोकांची असते. असे अनेक समाजाचे आपल्याकडे असोसिएशन्स पण आहेत आणि त्यांचे एकेका व्यवसायांमध्ये हातखंड आहे. हम्म. पण त्यांचा त्याच्यामागे उद्देश असा असतो, की चांगला व्यवसाय करायचा, मोठा करायचा, आपल्या लोकांना त्यात आणायचा, अजून मोठा करायचा आणि चांगल्या सेवा द्यायच्या. हम्म. हे करत असताना ते त्यांच्या बाजूने काही देशाच्या उपयोगाचे, समाजाच्या उपयोगाचे कार्यक्रमही घेत असतात. घेत ही असतात. चांगली माणसं असतात. बरोबर. ॲट लीस्ट ते अँटी नॅशनल नसतात. हम्म. पण जेव्हा हा जिहादी समाज एखाद्या व्यवसायात घुसतो, त्याच्या मागे त्याचा जिहाद राबवण्याचा एजेंडा असतो. क्लिअर एजेंडा असतो. क्लिअर एजेंडा असतो. तुम्हाला मी याची 2 उदाहरणं देतो. हम्म. पहिलं उदाहरण आहे, की आपल्या लहानपणापासून किंवा अनेक वर्षांपासून आपल्या उत्सवांमध्ये घरात बांगडी भरायला मुसलमान, हम्म. मेहंदी काढायला मुसलमान, हम्म. लेडीज टेलर्स मुसलमान, इमिटेशन ज्वेलरीज म्हणजे कानातले, नाकातले, टिकल्या, बांगड्या हम्म. हे सगळं विकणारे मुसलमान. हम्म. महिलांसाठी लागणारे अत्तरांचे व्यवसाय मुसलमान करतात. बरोबर. ह्याच्या पुढे जाऊन आता जे ब्युटी पार्लर्स किंवा सलून्स म्हणतो ते सगळे मुसलमान सगळे चालवतात. आर्टिस्ट, हेअर आर्टिस्ट. हेअर आर्टिस्ट मुसलमान आहेत. इवन जावेद हबीब, आपल्या महिला आपल्या पुरुषांच्या समोर उभे राहणार नाहीत, पण ते जावेद हबीब त्यांच्या डोक्यात हात घालून बसलेला असतो. त्याच्यामध्ये आपण रिसेंटली बघितलं, त्यांनी थुंकायला शिकवलं त्याच्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये. असं ते घडवतात. त्याच्या पुढे जाऊन आता जिम मधले महिलांचे पर्सनल लेडीज ट्रेनर्स जे असतात ते सुद्धा मुसलमान समाजातले जास्त आहेत आणि त्याचं बरोबर. उदात्तीकरण चालू आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून, की कसे ते चांगले ट्रेनर असतात. तर एवढा महिलांशी आपल्या जवळीक साधणं किंवा इतक्या वर्षांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. त्यामुळे आपल्या महिलांची मानसिकता त्यांना कळलेली आहे, की कुठल्या वयामध्ये काय बोललं पाहिजे, तिच्या कुठल्या मानसिक स्थितीमध्ये कसा आधार दिला पाहिजे, कसं फ्लर्टिंग केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा त्यांनी अभ्यास केलाय. त्यांची मुलं अर्थातच त्यांना ट्रेनिंग दिलं जातं या सगळ्या गोष्टींचं आणि ते किरकोळीत लव्ह जिहादच्या केसेस करतात. खूप इझी मध्ये. खूप इझी आहे त्यांना. आपल्याला वाटतं, की अरे 4 दिवसात या मुलीबरोबर कसं काय फिरायला लागला? ही मुलगी त्याच्यावर कशी काय फिरायला लागली? बरोबर. तिला हिंदू काउंटरपार्ट मुलं दिसली नाहीत का? कशी काय बरोबर. त्याच्या मागे जाते? बरोबर. याच्या मागे सपोर्टिंगला बॉलिवूडच्या माध्यमातून जे नरेटिव्ह सेट केलेला असतो, की सगळी खानावळ तिथं शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान हे दाखवायचे. तुम्ही फालतू दिसणारा तो इम्रान हाशमी पण मुलींना आवडायला लागला. तर हे नरेटिव्हचा जिहाद त्याला सपोर्ट करणारा या माध्यमातून लव्ह जिहाद केला जातो. तर त्यांना हे सगळे व्यवसाय जे आता मी सांगितले महिलांशी संबंधित असलेले हे व्यवसाय म्हणून बघत नाहीयेत, तर जिहादसाठी एक प्लॅटफॉर्म तयार करतात. ते जे तुम्ही म्हणला की बांगडी घालायचा व्यवसाय, ऍक्च्युअल मध्ये त्या धर्मामध्ये तर बांगडी वगैरे अशी तर काय प्रथा नाहीये. ही तर Allowedच हिंदू नाहीये. संस्कृती आहे. बांगडी ही आपली एन्शियंट हिंदू, पारंपरिक हिंदू संस्कृती आहे. बरोबर. या बिझनेस मध्ये त्यांनी आले, पण याच्यामध्ये पूर्वी तर हा बिझनेस हिंदूंचा असणार ना, तर तुमच्या अभ्यासाप्रमाणे हा बिझनेस त्यांनी कंट्रोल मध्ये कसा घेतला असेल? काय केलं असेल? काही डिस्काउंट वगैरे द्यायचे आणि कशा नक्कीच, पद्धतीने नक्कीच. केलं असेल? असे अनेक व्यवसाय आहेत. आता फळांचा व्यवसाय सुद्धा. तुम्हाला एक मी सिनेरिओ सांगतो. हां. आता धरून चला आपला एखादा भौगोलिक एरिया आहे, कोथरूड म्हणूया आपण. जो 100% हिंदू बहुल आहे. तिथे मुसलमानांचा काही संबंध नाही. आणि त्यांच्या कम्युनिटीने समजा ठरवलं, की इथे आपल्याला घुसायचंय. बरं. आंबा हा विषय घेऊन घुसायचा आहे. आता कोकणामधून आंबा तो झाडावरनं उतरवणं, तो पिकवणं, पॅक करणं, ट्रान्सपोर्ट करणं, वाटेतले जे काही टॅक्सेस असतील ते सगळं भरून तो जर कोथरूडमध्ये विकायचा असेल, तर उदाहरण म्हणून धरा, की ₹300 डझनाच्या खाली परवडणार नाही. ही लोकं काय करतील? ₹300 रेट आहे ना, त्यांची 20 मुलं उभी करतील. ते काय जिथे उभं राहायचं त्या दुकानदाराला पैसे देतील, तिथले पॉलिटिकल लोकांना इन्फ्लुअन्स करतील, सगळं पैसे देऊन करतील. ते सगळं सेटिंग करतील. तिथे त्याला उभं करतील, त्याला सांगतील ₹300 रेट आहे, तू 200 ला विक, ₹100 आम्ही तुला फंडिंग करतो. बरं. आता आपण जेव्हा कॉमन मॅन म्हणून जातोय खरेदी करायला, मी बिचारा माझा 10,000 12,000 पगार आहे. माझ्या घरी माझी मुलगी लहानशी, तिला आंबा आवडतो, मला घरी घेऊन जायचा. मी वाट बघतोय आंबा येण्याची. ₹300 ला हिंदू माणूस विकतोय. तो ₹300 खाली यायला तयार नाही. प्लस आपल्या हिंदू माणसाचा, मराठी माणसाचा एक ॲटिट्यूड असतो. घ्यायचं तर घ्या, नाही तर जावा. बरोबर. अशा परिस्थितीमध्ये हा मला मुलगा आहे जिहादी समाजाचा. तो मला सांगतोय, की ₹250 ला मी द्यायला तयार आहे. ₹225 द्यायला तयार डिस्काउंट आहे. दिले. परत तो भाई साहब, बहन जी, भाभीजी करत चांगलं बोलणार हां, एकदम. चांगलं बोलणार आहे तो.
तो मला गाड़ी में लोड कर दूं क्या, घर पे लाके दूं क्या, आपका भाभी जी आपका नंबर दे दो, नया माल आने वाला है, अच्छा माल आने वाला है, मैं आपको बता दूंगा, घर पे लाके दूंगा. असं तो प्रेमाने बोलून आपल्याला म्हणजे थोडक्यात जाळ्यात घेतो. हिप्नोटाईज करतो. थोडक्यामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे एकतर डिस्काउंट देणं आणि दुसरं म्हणजे चांगली सर्व्हिस देणं. चांगली याचं सवय. डेडली कॉम्बिनेशन आहे हे. ते असं का करतात? मग आपली लोकं का करत नाहीत? असा आपल्या हं. समाजाचा प्रश्न असतो. विषय असा आहे, की आपला माणूस जेव्हा तिथे व्यवसायाला उभा राहतोय, तो त्यातनं 4 पैसे कमवून त्याचं घर चालवण्यासाठी उभा राहतोय तो व्यवसायासाठी. पण हा जो आहे, तो तिथे एका सैनिकाच्या भावनेतनं तो तिथे हं. घुसलेला आहे. आर्मी सारखं भावना आहे हां. त्यांच्या डोक्यात. तर तो जिहादी आहे तो. त्याला तिथं आंबा विकून पैसे कमवायत इंटरेस्ट नाहीये. हं. त्याला कोथरूडमध्ये पाय रोवायचे. हं. म्हणून तो तिथे आलेला आहे आणि ती समाज सगळ्या यंत्रणेचा एक्सपांड पार्ट करायचा आहे आहे. तो. या आणि शिवाय प्रॉफिट मिळतोच आहे की. प्रॉफिट मिळतो. कारण की थोड्या दिवसांनी काय होईल, हे जर असं ₹250-250 विकत राहिले, तिकडचा हिंदू जो विक्रेता तो असेल, संपून जाणार आहे. त्याच्याकडे कस्टमर येणार नाही. तो संपून जाईल. तो साफ झाला की त्याच्यानंतर पूर्ण मार्केट कंट्रोलमध्ये येईल आणि तिकडची अर्थव्यवस्था त्यांच्याच हातात येईल. आणि मग ₹500 ला विकायला मोकळे हो. आहेत ते. आणि मग तिकडच्या हिंदू समाजाकडे तेव्हा दुसरा ऑप्शनच नसणार आहे ऑप्शन घ्यायला. नसतो. असं झालेलं आहे अनेक ठिकाणी. हं. आणि मग पुढे काय होतं याच्या, की तो तिथं आंबा विकायला आलाय. हं. मग आपल्याला वाटतं तो आंबाच कसा विकेल? तो तिथे राहील सुद्धा. हं. मग तो कोथरूडमध्ये घर करतो. हं. मग त्याला मुलं होतील. मग ती मुलं शाळेत जातील. हं. मग आपला समाज त्याच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर ठेवतो आणि ह्या सगळ्या व्यवस्था त्याच्या होतात. मग बरोबर. हळू-हळू तिथली लोकसंख्या वाढते. मग ते अनेक व्यवसाय करायला लागतात. मग आपल्या घरात कामाला यायला लागतात. मग आपल्या हं. घराचे वॉचमन्स होतात. हं. मग तिथनं सगळी इन्फॉर्मेशन त्यांना मिळत राहते. बरं. मग आपल्या घराची रेकी होते. मग आपल्या घरामध्ये एसी बसवायला येतात. मग हं. आपल्या घरामध्ये पी-ओ-पीचं काम करायला येतात. मग आपल्या घरामध्ये फॅब्रिकेशनचं काम करायला येतात. किचन्सच्या नेट बसवायला येतात. अशी सगळी तुम्ही रिक्षा बुक केली तर तेच येतात. हं. तुम्ही कॅब बुक केली तरी तेच येतात. डिलिव्हरी कुठलं फूड ऑर्डर केलं Swiggy, Zomato सारख्या ह्याच्यावरनं तरी तेच येतात. मग आपल्याला त्यांची सवय होत जाते. हं. आणि एका स्टेज नंतर त्यांची पॉप्युलेशन जेव्हा 20-25% होते, तेव्हा आपल्याला ते सर्रास सगळीकडे त्यांचे मॉब दिसायला लागतात. हं. मग त्याची आपल्याला सवय व्हायला लागते. मग दंगली, मारामाऱ्या हे व्हायला लागतात आणि मग हळू-हळू आपल्याला वाटतं की ही जागा सेफ नाहीये आणि राहण्यासाठी. आपणच आपण निघून अन्य जाऊ. ठिकाणी जाऊया. हे जिथं आपण पहिले 100% होतो, तिथून वैतागून आता आपणच निघून जाऊ. तुम्ही विचार करा ना, जी पॉप्युलेशन आता फाळणीच्या वेळी होती हं. आणि आत्ताचं पर्सेंटेज हे कसं काय वाढलंय? बरोबर. मग तसंच वाढायचं असतं तर मग हिंदूंचं का नाही वाढलं? हं. मग ते पाकिस्तानातल्या हिंदूंचं काय झालं? तिकडचं हिंदूंचं पॉप्युलेशन कमी झालं. कमी झालं. पाकिस्तान, बांगलादेश आणि भारतातल्या हिंदूंचं पण कमी झालं. म्हणजे सगळीकडे आपण कमीच होत आपण कमीच चाललेलो. होतो. तर हा मुद्दा लक्षात घेऊन मी जसं सांगितलं तुम्हाला, की हं. 3 मुद्द्यांवर आम्ही काम करतो आहोत हं. बेसिकली. त्यातला हाच एक महत्त्वाचा आहे, की एकेका विषयात ते घुसतात. एकेका व्यवसायाचा जिहादसाठी व्यासपीठ तयार करण्याचं एक दुसरं उदाहरण मी तुम्हाला देतो. हं. ते म्हणजे फळांचा व्यवसाय. बरं. आता तुम्ही बघा सगळ्या शहरांशी खेड्यापाड्यांचं नेटवर्क. हं. आंब्याची बाग असते, कुठल्याही फळाची बाग असते, ते हिंदू माणसाची असते. झाडं सगळी हिंदू माणसाची असतात. फळ उतरवण्यापासून ते पॅक करणं, ते हं. पिकवणं, ते ट्रान्सपोर्ट करणं, वाटेतल्या सगळ्या चेकपोस्ट पार करणं, हं. मार्केट यार्ड असेल किंवा एक्साईज असेल ते एक्सपोर्ट करणं किंवा इथे रिटेलिंग करणं. सगळी यंत्रणा त्यांच्या ताब्यात आहे. हं. आता याच्यामध्ये बघा तुम्ही, आंब्याच्या पेट्या जातायत रोज. चेकपोस्टला ऑफिसर उभा आहे. तो रोज चेक करतोय. त्याला जर रोज तुम्ही 4 पेट्या उतरून दिल्या, हं. 10व्या दिवशी तरी तो तुमचा मित्र होणार आहे. होणारच. आणि मग तो हळू-हळू चेक करायचं बंद करणार आहे. हं. त्याला नुसत्याच पेट्या नाही, अजूनही त्याला काही गाजरं दाखवायची ती दाखवलेली असतात, आमिष दिलेलं असतं, अक्रॉस टेबल काही दिलेलं असतं. तर या सगळ्या गोष्टीमुळे ती यंत्रणा करप्ट करायची हं. आणि मग हा ट्रान्सपोर्टचा बिझनेस करायचा. तुम्ही बघा आत्तापर्यंतचे अंडरवर्ल्डचे जे काही मुस्लिम समाजाचे जे डॉन झालेले आहेत, ते हं. सगळे स्मगलिंगच्या धंद्यातनं मोठे बरोबर. झालेले आहेत. त्याला आपण हल्लीच्या इंग्लिशमध्ये म्हणतो बिझनेस लँग्वेजमध्ये सप्लाय चेन मॅनेजमेंट. सप्लाय चेन की मॅनेजमेंट. पूर्णपणे ट्रान्सपोर्टेशन आणि एस-सी-एम हे कॅप्चर करायचं. आता कुठल्याही शहराशी, कुठल्याही खेडेगावाशी नेटवर्क तयार झालं. हं. त्या नेटवर्कचा उपयोग म्हणजे तिथलं ट्रान्सपोर्टेशन, चेकपोस्ट हे सगळे पूर्ण करप्ट केल्यानंतर त्याच्यामधनं मग गोमांस ट्रान्सपोर्ट होतो. हं. आता आपले अनेक गोरक्षक जीवावर उदार होऊन गोरक्षणासाठी थांबतात. त्यांना लक्षात आलंय की समोरनं आंब्याच्या पेट्या असतात आणि आतमध्ये गोमांस टाकलेलं असतं. हं. समोरून वरतून केळी असतात आणि खाली गायी नेलेल्या असतात. तर असं हे सगळं रॅकेट चालवणं याच्यासाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला जातो. हं. फळांमधनं किती व्यवसाय होतो, किती प्रॉफिट होतो हा इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट त्यांना ती यंत्रणा उभी करायची असते. म्हणजेच तुम्हाला असं म्हणायचंय की
नुसतं चांगल्या मनाने किंवा चांगल्या भावनेने बिझनेस करणं हा उद्दिष्ट नाहीये. अजिबातच याच्या नाही. माध्यमातून प्रशासनाला कसं प्रलोभनं देऊन किंवा आपण करप्शन तर सगळीकडे आहे आपल्याला माहिती आहे. त्याच्यात काही दुमत असायला कारण नाही. बट ते करप्शन जर मी केलं तर तो समोरचा अधिकारी माझ्या खिशात येईल ना. या भावनेने त्यांना करप्ट करणं हे त्याच्या मागचा लार्जर नरेटिव्ह आहे. बरोबर. आणि गरज नसताना करप्ट हं, करणं बरोबर. आणि मग ही यंत्रणा ढिली करायची आणि हं. त्याच्या मागनं असे जिहाद राबवायचे. अच्छा. दाऊद इब्राहिम पासून हाजी मस्तानपर्यंत सगळे हे स्मगलर्स आहेत आणि हे आणि मोठे परत मग ते झालेले. बॉलिवूडमध्ये तेच त्यांना रोमॅन्टिसाइज करायचं आणि रोमॅन्टिक हिरो म्हणून त्यांचं प्रदर्शन करायचं. बरं. आता आपण जसं म्हणला, की हा जो पूर्ण बिझनेस एका अर्थाने कॅप्चर करायचा जो इल्लीगल पद्धतीने किंवा चुकीच्या इंटेन्शनने जो प्रकार करण्यात येतो, तर ह्याला उत्तर आपण कसं फाइंड आउट करू शकतो? याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? कारण की काहीतरी करावं तर लागेल. हे जर असंच जर कंटिन्यू राहिलं, तर एक दिवस आपण संपून जाऊ हिंदू म्हणून. कारण की जोपर्यंत त्यांचं जर टार्गेट असेल, की 2047 ला इस्लामिक राष्ट्र जर बनवायचं असेल, कदाचित 2047 ला पूर्ण नाही होणार, पण नक्कीच त्याच्या पुढच्या 20-30 वर्षात होऊच शकतं या स्पीडने. कारण की मगाशी तुम्ही अजून एक महत्त्वाची गोष्ट मेन्शन केली, की आता फक्त युद्ध नाही उरलेलं, तर ते प्रॉक्सी वॉर म्हणजे असं इकॉनॉमिक्स वॉर, नरेटिव्ह वॉर, मीडिया वॉर असे सगळे चालू आहेत. तर ह्याला सोल्युशन काय? आणि ह्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहे? एक्झॅक्टली. आम्ही याचसाठी पवित्रम फाउंडेशनची स्थापना केली. हं, मी जसं म्हणालो, की एक-एक बिझनेस त्यांच्या ताब्यात जातात. दुसरा एक छोटा त्यांचा प्रयत्न या सगळ्या संदर्भातला असतो. तो म्हणजे खोटी नावं देतात. बरं. म्हणजे अनेक व्यवसायांना खोटी नावं असतात. म्हणजे हिंदू देवी-देवतांची नावं असतात. हं, पण ती रन करतात मुसलमान. हं, अशी अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत. अनेक चांगले ब्रँड सुद्धा असे आहेत, की जे दिसायला दिसतात हिंदूंचे, पण ते असतात मुसलमानांचे. हं, तुम्ही गुजरात हायवे जर बघितला, ऑलमोस्ट सगळे हॉटेल्स हे मुसलमान समाजाचे आहेत हं, आणि नावं मात्र सगळी हिंदू देवी-देवतांची हिंदू नावं आहेत. हं. तुम्हाला आत गेला तर गणपती बाप्पा, देवारा, हार, फुलं, अगरबत्ती सगळं सगळं दिसतं. दिसतं. पण ते तुम्हाला अट्रॅक्ट करायसाठी ठेवलेलं अच्छा. असतं आणि रन बाय ते सगळं असतं. म्हणजे कारण ॲक्चुअली ती देवाची काही भावना नाहीये. काही नाही, ते ते फक्त डेकोरेशनचा पार्ट आहे त्यांच्यासाठी ओके. आणि तुम्हाला अट्रॅक्ट करण्यासाठी ते ठेवलेलं आहे. हं, आणि या सगळ्या निमित्ताने त्यांना पूर्ण हायवेज जॅम करायचे. उद्या हं, जर काही रायट्सची सिच्युएशन झाली, तर हायवे जे कम्युनिकेशनचं मुख्य महत्त्वाचं पॉइंट्स असतात, हं, ते सगळे त्यांच्याकडे असतात. आज हं, तुम्ही बघा ना, पूर्ण भारतामध्ये सगळे रेल्वे स्टेशन बघा, आजूबाजूला मुसलमान वस्ती असते. हं. बरोबर कुठलंही आहे. रेल्वे स्टेशन काढा, कुठलेही ब्रिजेस काढा महत्त्वाचे, त्याच्या बाजूला मुस्लिमांचं एस्टॅब्लिशमेंट्स असतात. तर हे खूप विचारपूर्वक त्यांनी केलेलं आहे. या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्यातला महत्त्वाचा एक मुद्दा मला असं सांगायचा आहे, की ह्याच्यामध्ये धार्मिकतेचा फरक आहे. त्याच्यावर हं, मी पुढे येईनच, ह्याच्यावर नक्की आपण काम करू. पण तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा आम्हाला सांगायचा होता, तो म्हणजे हलाल सर्टिफिकेशनचा. हं. हलाल सर्टिफिकेशनच्या माध्यमातून ते एक-एक कंपनी काबीज करत चाललेली आहे. म्हणजे काय नक्की काय करतात ते? ते सांगतात. आता उदाहरण मी तुम्हाला देतो. त्यांची मोडस ऑपरेंडी ज्याला कार्यपद्धती म्हणतो आपण. हं, उदाहरणार्थ तुमची शर्टची फॅक्टरी आहे. हं. ते तुमच्याकडे येतील, तुम्हाला सांगतील तुमचे शर्ट खूप ते माझ्याकडे येतील. येस. ते बरं. त्यांचे प्रतिनिधी तुमच्याकडे येतात. तुम्हाला सांगतात, की तुमचे शर्ट्स खूप छान आहेत. आमच्या लोकांना आवडतात आणि आमची असा-असा एक मोठा कार्यक्रम आहे. तुम्हाला आम्हाला ऑर्डर द्यायची आहे. बरं. आणि बाकी पण आत लॉबीज आहेत, सगळं आहे आणि हे तुम्हाला बिझनेस प्रपोजल म्हणून तुमच्याकडे येतात. ह्याच्यामध्ये अच्छा. धर्म वगैरे काही नसतो. ते तुमच्याकडे प्लेनली येतात. तुम्हाला बिझनेस सांगतात. तुम्हाला वन ऑफ द पार्टी करतात आणि तुमच्याशी डील चालू करतात. ते सांगतात आतमध्ये आपण ते करून घेऊ सगळं. काही वेंडर डॉक्युमेंट्स तुम्हाला भरायला लागतील. हे ते तुम्ही सबमिट करा आणि आपण तुमचं काम करूया. असं हं, तुम्हालाही व्यवसाय मिळतोय, सगळं होतंय. कार्यक्रमाचं चांगली ऑर्डर मिळते 10,000 5,000 शर्ट्सची आणि हं. मग ते तुमच्याकडे येतात. तुम्हाला ऑर्डर द्यायला लागतात. तुम्हाला वेंडर फॉर्म भरायला सांगतात. बरं. त्यामध्ये सगळ्या प्रकारचे शॉप ॲक्ट लायसन्स, जी वगैरे हे सगळं असतं. त्याचबरोबर हलाल सर्टिफिकेशन लिहिलेलं असतं. हं. आता तुम्हाला माहीत नसते हे हलाल सर्टिफिकेशन काय? तुम्ही विचारता, "अरे बाबा, हे तर माझ्याकडे नाही." नाही, ते काही काळजी करू नका. आमची लोकं येऊन तुम्हाला देऊन जातील. अच्छा. किरकोळीत तुमचं काम होतं. तुम्हाला ऑर्डर द्यायला लागतात. तुम्हाला पुढचं गाजर दाखवण्यात आलेलं असतं. तुम्हालाही वाटतं व्यवसाय वाढतोय, छान वाढतोय. हं. त्यांच्याकडून मिळणाऱ्या व्यवसायावर तुम्ही अवलंबून होता.
म्हणजे इनिशियली 1-2 ऑर्डर देतील आणि त्याच्यानंतर आपली डिपेंडन्सी त्यांच्यावरती ते वाढवतील. वाढवतील. तुम्ही दुसरी बाहेरची ऑर्डर आली आहे त्यांना सांगता तुम्ही, "अरे ते नको आता मला मोठी ऑर्डर ही काम करायची." ते तुमचं गिराईक कमी होतं आणि हे वाढत जातं. वाढत जातं. आणि तुम्हाला मग सांगतात, की ते तुम्ही हलाल सर्टिफाईड झालेले असता ऑलरेडी. मग तुम्हाला सांगतात, की अहो ते आतमध्ये जरा थोडंसं बाकी पण लॉबीज आहेत काम करणाऱ्या. तर तुम्ही थोडंसं त्यांनी ऑब्जेक्शन रेज केलं, की हे शर्ट विकणारे तर हलाल आहेत. पण ह्यांना धागा सप्लाय करणारे, कापड सप्लाय करणारे, बटन सप्लाय करणारे कुठे हलाल आहेत. अच्छा. मग त्यांना सांगा त्यांचं पण हलाल सर्टिफिकेट आणायला. म्हणजे मी जर शर्ट बनवत असेल, माझे जे व्हेंडर्स असतील, हो. ते पण हलाल सर्टिफाइड पाहिजे. आता मग या मी म्हणजे हे हलाल सर्टिफाइड हिंदूच असला पाहिजे, एक मुस्लिम म्हणजे असं काही कंडिशन आहे? नाही, नाही. आता ते काहीच कंडिशन घालत नाहीत. सर्टिफिकेट पाहिजे. सर्टिफिकेट पाहिजे. हं. मग ते तुम्हाला सांगतात, की मग तुम्ही एक हिंदू कंपनी तुमच्या खालचे 25 व्हेंडर्सच्या मागे लागतात, की तुम्ही हलाल सर्टिफाईड व्हा. मग त्यांचे हलाल सर्टिफिकेट्स तुम्ही सबमिट करता. मग ते त्यांच्याकडे ते सगळा डेटाबेस म्हणजे त्यांचा पहिला जातो. एक माणूस कॅप्चर झाला, त्याच्या माध्यमातून 25 लोकं कॅप्चर झाली. जसं मल्टी लेव्हल मार्केटिंग असतं तसं ते हो. करत राहतात. मग तुम्ही एकदा हलाल झालात, की पुढे मग तुम्हाला सांगतात, की "अरे तुमच्याकडे ₹20,000 पगार आहे कामगारांना. आम्ही 15,000त तुम्हाला देतो." अच्छा. मग म्हणजे जास्त काम कामगार करणार कोणतं आहे. देणार ते? ते मुसलमान कामगार येतात अच्छा, मग. त्यांच्या कम्युनिटीमधलं. हां, कम्युनिटीतले येणार. ते पण सैनिकाच्या भावनेतनं काम करतायत. त्यांना मला पगार किती मिळतो किंवा माझ्यासाठी हे बेस्ट करियर ऑप्शन आहे का? हा याचा विचार विचार ते नाहीये. करतच नाही. धर्माने सांगितलंय मला जिहाद करायचंय, मी ते काम करणार. त्याच्यासाठी म्हणजे ते एक लार्जर टार्गेट ठेवून शॉर्ट टर्मचं नुकसान आपण करू. हेच आपलं धर्मकार्य आहे. हेच असं धर्मकार्य या आहे. भावनेने ते येणार. आणि ते बऱ्याच वेळा ओव्हर क्वालिफाईड असतात. अच्छा. हां, म्हणजे जिथं तुम्ही डिप्लोमाची मुलं ठेवताय, तिथं हा डिग्रीवाला काम करायला तयार असतो. आणि कमी पगारात. कमी पगारात जास्त त्याच्यामुळे काम करतो. बिझनेसवाल्याला वाटेलच, की चला ह्याला घेऊ, पैसे पण कुठेही वाचतात. तुम्ही बघा, हिंदू व्यावसायिक असेल आणि हं. त्याच्याकडे कामगार असतील मुसलमान, तर ते त्याचे फेव्हरेट असतात. कारण ते अच्छा. जास्त काम करतात. मेहनत जास्त हां, करतात. कारण ते सैनिकाच्या भावनेतनं ते काम करत असतात. आणि हं. मग हळू-हळू तुम्हालाही वाटतं, की अरे ही चांगली मुलं आहेत, सगळी मुलं आहेत. आणि हे सगळं अतिशय राजी-खुशीत चाललेलं असतं. हं. ह्याच्यामध्ये कुठेही भनक सुद्धा येत नाही त्या व्यावसायिकाला, की हे काय चाललंय. हं. तर पुढे जाऊन ते सांगतात, की अरे मग त्यांचं ते रोज 2 तास नमाज पडायला जातात, जवळच्या मशिदीत जातात. मग तुम्ही कंपनीतच का नाही त्यांची व्यवस्था करत? असं म्हणजे हे काही वर्षांनी सॉफ्टली हां. नवीन एक रिक्वायरमेंट आली. आणि तुम्हाला वाटतं, की अरे जाण्या-येण्याचा 1 तास वाचणार आहे, माझ्याकडे तो जास्त काम करणार हां, आहे. म्हणजे तर माझ्या त्याची व्यवस्था बिझनेससाठी केली पाहिजे. फायद्याच आहे, की त्याने इथंच हां. नमाज पडू दे ना. कशाला त्याचा टाईम वाया घालवू. तर असं करत-करत एक-एक कंपनी ते काबीज करतात आणि काही हा पुढे जाऊन अजगराचा विळखा टाईप. 100% पुढे जाऊन मग त्यांचे ऑडिट्स होतात. बरं. मग ते येतात, तुमचे स्टेटमेंट्स बघतात, तुमचं सगळं फायनान्शियल ऑडिट करतात. मग त्यांना पाहिजे हे पेमेंट कुणाला गेले, मग हे हलाल सर्टिफाईड कंपनी आहे का? मग हे वेंडर कशाला ठेवले, ते कशाला ठेवले, असे त्यांचे नियम अटी वाढत जातात. अच्छा. जसं-जसं तुम्ही त्यांच्यावर अवलंबून होता, तसे-तसे ते तुम्हाला गिळायलाच त्यांचं बसलेले रूप असतात. दाखवायला चालू सुरू होणार. करतात. ओके. आत्ता तुम्हाला सांगतो फ्रँकली, आम्हाला सुद्धा काही कंपन्या अशा अप्रोच झालेल्या आहेत, की ते म्हणाले, की आम्ही 5-10 वर्षापूर्वी काही छोट्याशा एक्सपोर्टच्या ऑर्डरसाठी हं. हे हलाल सर्टिफिकेट घेतलं. पण आता आम्हाला जाणवते, की आमची कंपनी आमच्या हातात राहिलेली नाहीये. बापरे! ते नियम सांगतात आणि आम्ही ऐकतो. आणि बिझनेस चालू जर ठेवायचा असेल तर ते ते करायच करावंच लागतंय. लागेल. माझं जेव्हा एखादा माणूस त्याचा बिझनेस वाढवतो, करतो, त्याच्यावर त्याचं घर अवलंबून असतं. हं. नुसतं तत्वावरती बिझनेस नाही चालू शकत. बरोबर. आता एखाद्या ठिकाणी समजा मी सप्लायर असेल, त्यांनी मला सांगितलंय उद्याच्या उद्या फायर एक्स्टिंग्विशरचं लायसन आणून दे. मी जग मारत आणून देतो. हं. तसंच अन्य वेगवेगळे आता समजा फूड लायसन्सचे प्रकार वाढलेले आहेत. हं. तर ते आणून दे म्हटलं, की मी आणून देतो. उद्यम आधार कार्ड आलं, तर ते मी आणून देतो. असं हलाल सर्टिफिकेट आणून दे म्हटलं, की तो व्यावसायिक आणून देतो पटकन. हं. त्याच्यासाठी जे लागेल ते आपण करतो. बरोबर. आणि तेच आपल्याला त्याच्या एजन्सीज देतात, की बरोबर. यांच्या माध्यमातून तुम्ही करून घ्या. म्हणजे शेवटी व्हेंडर्स पण परत त्यांच्याकडेच जायचं. तर असं हे सगळं 3 गोष्टी आहेत. याचा हं. विळखा असा वाढत चाललेला आहे. यासाठी पवित्रम फाउंडेशनची आपण स्थापना केली. हं. हा जो हळू इस्लामाइज होत चाललेला आहे एक-एक क्षेत्र, ते थांबवण्यासाठी, हिंदू समाजाचं प्रबोधन करण्यासाठी आम्ही हे स्थापन केलेलं आहे. हं. याच्यामध्ये आता मी सोल्युशन पार्टकडे येतो, हां. की अ, हिंदू समाजाचं पहिलं प्रबोधन करावं लागेल, की हे सगळं काय चाललेलं आहे. बरोबर. त्याला अजिबात आत्ता अंदाजा नाहीये, की बिझनेस जिहाद सारखा प्रकार चालू आहे. हं. मी हिंदू समाज म्हणजे बाय एंड लार्ज हिंदू समाज म्हणतो, की हं. ज्याच्यामध्ये हिंदू, बौद्ध, शीख, जैन सगळे येतात. त्यांना माहिती नाही 99% लोकांना हे माहिती नाहीये, की आपण एखादं हलालचं प्रॉडक्ट विकत घेतोय.
म्हणजे आपण काय करतो. नक्की काय होतं? ही जी हलालची इकॉनॉमी आहे, मी जसं तुम्हाला सांगितलं एक कंपनी काबीज करतात, तर अनेक छोट्या देशांची अर्थव्यवस्था ही हलालच्या ताब्यात आता गेलेली आहे. हं, तर जगामध्ये आता हलालच्या माध्यमातून जवळपास भारताच्या एवढी उलाढाल म्हणजे जवळपास $4 ट्रिलियन इकॉनॉमी ही हलालच्या माध्यमातून चालते. बरोबर. भारताला जो टॅक्स मिळतो या सगळ्या उलाढालीतनं, त्यातनं भारत देश पण चालवायचा आहे. त्याला ब्रिजेस बांधायचे, धरणं बांधायची आहेत, रस्ते बांधायचे आहेत, जंगलं ठेवायची आहेत, मेडिकल फॅसिलिटीज द्यायचे आहेत, शाळा चालवायच्या आहेत. सगळ्या फॅसिलिटी मिलिटरी चालवायची आहे. हा सगळा खर्च आहे. पण हलालच्या यंत्रणेमधनं जो टॅक्स त्यांना मिळतो, त्याच्यातनं फक्त आणि फक्त इस्लामच्या वाढीसाठी तो पैसा उपलब्ध आहे हं, हं. त्यांच्यासाठी. त्यामुळं आपण एखादं हलालचं प्रॉडक्ट घेतो, ₹10 जरी घेतलं, त्यातला ₹1 कुठे जाणार आहे? तर त्या हलालच्या इकॉनॉमीमध्ये जाणार आहे हं, आणि ती सगळी इकॉनॉमी इस्लामच्या वाढीसाठी वापरली जाणार आहे. त्याचं उदाहरण म्हणजे जमाते उलेमा हिंद नावाची जी संस्था आहे, हं, त्यांना अथॉरिटी आहे भारतामध्ये हलालचे सर्टिफिकेट देण्याची. हं. आणि त्याच ऑर्गनायझेशननी बऱ्याच केसेसमध्ये जिथे हिंदू-मुसलमान केसेस झालेल्या आहेत, त्यातली लीगल एड देण्यासाठी फंडिंग केलेलं आहे. हं, म्हणजे त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो, श्रद्धा वालकरची केस आहे. हं, त्या केस लढवायची त्यांच्या बाजूने. दुसरे कन्हैयालाल म्हणून जो टेलर होता राजस्थानमध्ये, हं, त्याला मारणारा होता भंगारवाला. हं. तर त्या भंगारवाल्याने त्याला मारलं. त्याची केस लढवणारा वकील, अत्यंत महाग वकील त्याला म्हणजे मिळाला. ज्या मुस्लिम समुदायावरती गुन्हे दाखल झालेत, त्या गुन्हेगारांना वाचवण्यासाठी वकीलचा जो खर्च आहे, तो ही संस्था करते. हो, आणि अशा या अनेक संस्थेला हलाल सर्टिफिकेशनच्या माध्यमातून हिंदू बिझनेसमन पैसे देतात. पैसे देतोय. त्यामुळे हं. आपणच कसं आपल्या अ, अंताला आपण पैसे खाद्य देतात. खाद्य देतो आहोत, हे लक्षात हिंदू समाजाच्या आणून देणं. हं. हे बेसिकली प्रबोधनाचं काम पवित्रम फाउंडेशन करणार आहे. आता त्याचबरोबर हे झालं प्रबोधनाचं काम. पण नुसतं प्रबोधन करून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार आहे. त्याच्या पुढे पण काहीतरी केलं पाहिजे. तर त्या रिलेटेड आपण काय करता? आता बाय एंड लार्ज हिंदू समाजाला आवर्जून तो काही मुसलमानाकडे व्यवहार करायला जातोच असं नाही. हं, एकतर त्याला माहिती नसतं, की हे समोरचा मुसलमान आहे किंवा त्याला दुसरा पर्याय नसतो. हं, तर हिंदू समाजाला सक्षम हिंदू पर्याय देणं, हं, हा एक महत्त्वाचं काम आपली पवित्रम फाउंडेशन करणार आहे. त्या माध्यमातून आपण जे काही व्यवसाय आता हिंदू समाजाच्या हातातून निघून चाललेले आहेत, हं, जसे की बेकरीचा व्यवसाय, खाटीक समाजाचा व्यवसाय, हं, फॅब्रिकेशनचा व्यवसाय, चिकन मटनचा व्यवसाय, पी-ओ-पी फॅब्रिकेशन असे अनेक व्यवसाय आहेत. तर त्या व्यवसायांमध्ये हिंदू समाजाचं ट्रेनिंग करणं, त्यांचे वर्कशॉप्स घेणं, हं, त्याच्यामध्ये नवीन तरुणांनी यावं, याच्यासाठी आम्ही त्यांचे कार्यशाळा घेणार आहोत आणि त्यांना प्रोत्साहन देऊन, त्यांचं ट्रेनिंग घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवसाय कसा करावा. आता हं, उदाहरणार्थ खाटीक समाजाचा जर आपण खाटीक व्यवसाय करणाऱ्या हिंदूंचा जर विचार केला, तर ते आपलं पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करतात. असंच आपलं एखादं कुठेतरी तोडकं-मोडकं दुकान असतं. लाकडी ओंडका ठेवून तिथेच ते सगळा व्यवसाय केला जातो. हं, रविवारी एक 50-100 जण रांगेत उभारले, की त्यांना त्याचं कौतुक वाटतं. पण हजारो लाखो रुपयांचा व्यवसाय हा हॉटेल इंडस्ट्रीला सप्लायचा आहे, हं, एक्सपोर्टचा आहे. अनेक फार्मास्युटिकल कंपनीजना त्यांना काही त्यांच्या गोष्टी लागत असतात. तर हा व्यवसाय कधीच ते टॅप करायला जात नाही. हं, ते पारंपरिक पद्धतीने ट्रेडिशनली जे ते तिथं बसून काम करायचं तेवढं करतात. त्या दुकानाच्या बाहेरच ते पडत नाही. तर या सगळ्या लोकांना घेऊन आपण त्यांना ट्रेनिंग देणं, वेगवेगळे टेंडर्स कसे भरायचे, जगातली बेस्ट काय व्यवस्था असते, त्यातले तज्ञ आणून हॉटेल्सला कशा प्रकारचा सप्लाय लागतो, कशा प्रकारचे बकऱ्यांना आपण सांभाळलं पाहिजे, त्यांना खाद्य काय दिलं पाहिजे, इतकं पूर्ण ती आपली हिंदू हं. इकोसिस्टम आपल्याला तयार करायची स्टार्ट आहे. टू एंड पूर्ण बिझनेसचं नॉलेज देणं आणि त्यांना सक्षम बनवणं. अपग्रेड करणं. हं, व्यवसाय हा व्यवसायासारखा केला पाहिजे आणि ॲट हं, पार केला पाहिजे. हं, सगळ्यात चांगला हिंदूंचाच डंका सगळ्या व्यवसायांमध्ये असला पाहिजे. हं, यासाठी आम्ही या सगळ्या कार्यशाळांच्या माध्यमातून हं. हिंदू समाजाचं प्रबोधन करणं आणि अपग्रेड करणं असा सगळा विषय करतो आहोत. आता हे झालं कार्यशाळा किंवा त्यांना ट्रेनिंग देणं किंवा त्यांना बिझनेस वाढीसाठी काय-काय गोष्टी लागू शकतात, टूल्स प्रोव्हाईड करणं. याच्या व्यतिरिक्त आपण जे ॲप्लिकेशन बनवलं आहे, त्याची पण थोडीशी माहिती सांगा? या सगळ्याचाच एक पार्ट म्हणून सहजासहजी हिंदू माणसाला हं, हिंदू व्यावसायिक आयडेंटिफाय व्हावा किंवा हिंदू व्यावसायिक कुठला आहे, कुठला नाहीये हे कळावं यासाठी आपण हे ॲप तयार केलेलं आहे. हं, एखाद्या माणसाला जे काही लागतं ते सगळं त्या ॲपवर मिळेल आणि ते व्हेरिफाईड हिंदू माणसाकडनं मिळेल अशी आपण व्यवस्था केलेली आहे. हं,
त्याचे 2 इंटरफेस आहेत. एक कस्टमर ॲप आहे आणि एक मर्चंट ॲप हं. आहे. म्हणजे थोडक्यामध्ये मी इंटेरियर डिझायनर आहे आणि मला समजा एखाद्या सिव्हिल इंजिनिअरची गरज असेल, जो की सर्व्हिस प्रोव्हाईड करतो. तर मी तुमच्या ॲप्लिकेशनवरती ॲज अ बिझनेसमन म्हणून रजिस्टर व्हायचं आणि तिथं मला तो जो दुसरा हिंदू आपला भाऊ व्यवसाय करतो, अशा लोकांचे नंबर्सची यादी मला मिळणार आणि त्याचं अजून काय मिळणार? त्याच्याबद्दलचे रिव्ह्यूज, रेटिंग्स, ते अच्छा. कुठल्या-कुठल्या प्रकारचे त्यांचे प्रॉडक्ट्स आहेत, कुठल्या-कुठल्या प्रकारचे त्यांचे सर्व्हिसेस आहेत, हे सगळं तुम्हाला त्याच्यावरती पण मग ह्याचं मिळणार. व्हेरिफिकेशन तुमच्या ॲप्लिकेशनद्वारे झालेलं असतं का? हो. एखादा हं. व्यावसायिक जेव्हा त्याचा व्यवसाय रजिस्टर करतो, हं, मर्चंट ॲपवर, हं. तेव्हा त्याचे सगळे डॉक्युमेंट्स मागितले जातात. हां. ॲपवरच ती व्यवस्था आहे. ते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. ते अपलोड केल्यानंतर आपण बॅकएंडला ते व्हेरिफाय करतो. हं, जिथे डाउटफुल वाटतील तिथे आपण फिजिकली माणसं जाऊन आपली ते व्हेरिफाय करतात. हं, पूर्ण व्हेरिफिकेशनची प्रोसेस झाल्यानंतर आपण त्याला अप्रूव्ह करतो. हं. आपण पवित्रमच्या बाजूने तो अप्रूव्ह झाल्यानंतर तो कस्टमर ॲपवर दिसायला लागतो. अच्छा. तोपर्यंत तो दिसत नाही. ओके. डाउटफुल केसेस आहेत त्या पेंडिंग ठेवतो आम्ही हं. आणि जे अप्रूव्ह झाल्यात ते तुम्हाला दिसायला लागतात. ओके. आता हे झालं B2B, बिझनेस टू बिझनेस वेंडर कनेक्ट करून देणं. पण आता अनेक बिझनेस असे आहेत, की उदाहरणार्थ एखादं हेअर कटिंग सलून आहे किंवा रेस्टॉरंट आहे. मी एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेलो. आपण बरेच वेळेला बघतो, की हे हलाल सर्टिफिकेशन असे इस्लामिक सर्टिफिकेशन्स अनेक लिहिलेले असतात किंवा चिकनच्या दुकानामध्ये हलाल चिकन लिहिलेलं असतं. तसं मला एखाद्या वडापाव खायच्या दुकानात जायचंय. पण तुम्ही जे गुजरातचा प्रॉब्लेम म्हणला ना, की हा व्यक्तीचं नाव वेगळं आहे, हिंदू आहे, पण हा विक्रेता वेगळा आहे, म्हणजे बेसिकली हा फसवून काम करतोय. तर मला कसं समजेल, की एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर आता ॲप्लिकेशनवरती तर मी तेव्हा येणार नाही, कारण की मला त्या बिझनेसकडे जाऊन डायरेक्ट हॉटेलमध्ये जाऊन काहीतरी फूड खायचंय. तर तिथं तुम्ही काही त्याच्यासाठी एक फीचर केलंय का, की बिझनेस टू कस्टमर? आता या संदर्भात आमचा पहिला आग्रह असा आहे, की प्रत्येक हिंदू व्यावसायिक जो काही व्यवसाय करतो, त्यांनी त्याचा व्यवसाय आपल्या ॲपवरती रजिस्टर करावा. ओके. त्याचे डॉक्युमेंट्स चेक झाल्यावर तो अप्रूव्ह होतो, कस्टमरला दिसायला लागतो. हं. तो अप्रूव्ह झाल्यानंतर तो त्याचं पवित्रम सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतो ओके. आणि तो त्याच्या दर्शनी भागात लावू शकतो. अच्छा. आता तुम्ही बघत असाल तर कोथरूड भागामध्ये अनेक ठिकाणी हे सर्टिफिकेट्स लागायला सुरू झालेलं आहे ओके. आणि आम्हाला त्याचे चांगले फीडबॅक सुद्धा येत आहेत, की "अरे, ह्या हॉटेलमध्ये दिसलं, त्या कटिंग सलूनमध्ये दिसलं." हं. आता आम्हाला तिथे जायला काही वाटत नाही. हां, म्हणजे तेच मी ॲज अ कस्टमर म्हणून त्या दुकानात जाणार. तिथं मला सर्टिफिकेट दिसलं, की मी टेन्शन फ्री ना 100% किंवा माझी अशी त्या गुजरात हायवे सारखी फसवणूक तर होणार होत नाही. नाहीये. बरोबर. ओके. एकतर ते सर्टिफिकेट तिथे दिसणार. ॲपवरही तुम्ही बघू शकता. तुम्ही ॲप हे जिओ सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे तुम्ही आज कोथरूडमधून सर्च केलं तर तुम्हाला कोथरूडचे सगळ्या दिसणार आहेत. तुम्ही अच्छा. सलून सर्च केलं तर कोथरूडमधले सगळे सलून जे तुमच्या 4 किलोमीटर रेडियसमध्ये हं. आहेत ते दिसतील. तुम्ही येरोड्यात गेलात तिथे सर्च केलं तर तिथले हं. सलून्स दिसणार आहेत. तुम्ही जे सर्च कराल, ज्या जिओग्राफिकल लोकेशनला तुम्हाला हवंय तिथून ते सर्च होणार हं. आहे. तसंही तुम्ही व्हेरिफाय करू हं. शकता. एखाद्या ठिकाणी नाव आपल्याला दिसतं, की ते हिंदू नाव आहे. पण तुम्हाला शंका असते, की ते हिंदूचंच आहे का नाही? तर त्यांनी सर्टिफिकेट सुद्धा समजा दर्शनी भागात लावलेलं नाहीये. हं, तुम्ही हं. आत लावलेलं असेल. तर तुम्ही ॲपवरती चेक करू त्याचं शकता. फक्त नाव सर्च करायचं आणि आहे की तो नाही ते लगेच चेक होऊ सापडणार शकतं. तुम्हाला. अत्यंत चांगली सुविधा आहे ही. आणि आतमध्ये गेल्यावर सुद्धा सर्टिफिकेटवर एक क्यूआर कोड असतो. तो बरं. तुम्ही कुठल्याही स्कॅनर Google म्हणजे स्कॅननी स्वतः जरी स्कॅन व्हेरिफाय केलं, करू शकतो आपण. व्हेरिफाय करू शकता तुम्ही. नाहीतर त्यामुळे अनेक जण खोटं सर्टिफिकेट पण लावू लावू शकतात. शकतात. ते तर तिथल्या तिथं व्हेरिफाय होऊ शकतं. व्हेरिफाय होऊ शकतं. ओके. आता हे झालं सर्टिफिकेटचा भाग. एक झाला बिझनेस ॲप्लिकेशनचा भाग, सर्टिफिकेटचा भाग. याच्या व्यतिरिक्त अजून पवित्रम फाउंडेशन हिंदू बिझनेसमन व्यावसायिकांसाठी काय करणार आहे? एक म्हणजे पवित्रम ॲपवर आल्यामुळे एखाद्या व्यावसायिकाला प्रचंड मोठा व्यासपीठ समोर मिळणार आहे. हं, तो त्याचे सगळे प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस डिस्प्ले करणार आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू समाजाचं प्रबोधन आपण करतो आहोत हं, आणि अनेक संत, महात्मे, चांगले हिंदुत्ववादी नेते हे आपल्या बरोबर आहेत. ते सुद्धा त्यांच्या भाषणातून प्रत्येकाला सांगतायत, की ही पवित्रम ॲपच वापरा. हं, त्याच्यावरूनच व्यवहार करा. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय वाढण्याची शक्यता तिथे हं. निर्माण होते. त्याचबरोबर तिथे रिव्ह्यूज, रेटिंग्ज देण्याची व्यवस्था असल्यामुळे तो त्याच्या लोकांना सांगू शकतो, की त्याचे रिव्ह्यूज द्या. शेअर सुद्धा आपण त्याचा प्रोफाइल करू शकतो. त्यामुळे त्याचा 100% व्यवसाय वाढणारच आहे. हं. त्याचबरोबर आपले जे निरनिराळे वर्कशॉप्स असणार आहेत, ते त्याच्यासाठी ओपन होणार आहेत. त्यामुळे त्या व्यवसायाच्या वर्कशॉप्समध्ये येऊन त्याचा व्यवसाय चांगला कसा करायचा? कसं म्हणजे उदाहरणार्थ सोशल मीडियाचा वापर कसा करावा? त्याला त्या सोशल मीडियाच्या एजन्सीज सुद्धा तिथे मिळणार आहेत. हं.
कामगारांशी कसं वागावं, कसं कामगार टिकवावेत, कसे ट्रेन करावेत, याचं वर्कशॉप्स मधनं त्याला ज्ञान मिळणार आहे. त्यामुळे तो त्याचे कामगार चांगले टिकवू शकेल. हम्म. अशा अनेक गोष्टी, इव्हन बॉडी लँग्वेज कशी असावी, टेंडर्स कसे भरायचे, हम्म. ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याला ट्रेनिंग देणार आहोत. त्यामुळे या सगळ्या गोष्टींना त्याला एक्सपोजर मिळणार आहे. हम्म. त्यामुळं कुठलाही व्यवसाय जर इमानदारीत तो सगळ्या रचनेमध्ये राहिला तर त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. थोडक्यात बिझनेस ग्रोथ पण त्याची झाली पाहिजे हे त्याचं अल्टिमेट उद्दिष्ट आहे. नक्कीच 100% जे जे व्यवसाय हिंदू करतायत त्यांचा व्यवसाय त्यांनी चांगल्या पद्धतीने केला पाहिजे आणि हम्म. टॉप क्लास केला पाहिजे, हम्म. अशीच भावना आपली आहे. ओके. फक्तच तो हिंदू आहे म्हणून त्याला व्यवसाय द्यावा, मग त्याची क्वालिटी कमी असली तरी सहन करावं, हम्म. असं आमचं म्हणणं नाही. त्याला क्वालिटीचं आपण रेटिंग पण accurate- आपण त्याच्यासाठी रेटिंगचं फीचर Rating आपण देणार. टाकलेलं आहे. व्यवसाय ज्या पद्धतीने चालतो तसाच चालावा. हा. त्याच्यामध्ये त्याला जर सपोर्टची गरज असली तर आपल्याकडे म्हणजे नक्कीच याच्या उपलब्ध आहे. माध्यमातून परत एखादा हिंदू व्यक्ती दुसऱ्या हिंदूवरती अत्याचार नको करायला हे तुम्ही एन्शुअर केलेलं आहे बरोबर, याच्यामध्ये. करेक्ट. बरोबर. आता ऍप्लिकेशन मधून बिझनेस ग्रोथ तर झालीच, पण मगाशी तुम्ही जसं सांगितलं की खाटीक समाजाचा एक व्यवसाय आणि चिकन मटनची शॉप्स वगैरे आणि बेकरी व्यवसाय, अशा काही स्पेसिफिक व्यवसायांसाठी आपण काही फाउंडेशनच्या माध्यमातून कार्य करत आहात का? पण एकतर सगळ्याच लोकांना हे सगळे वर्कशॉप्स उपयोगाचे असतात, पण आपण काही व्यवसाय स्पेसिफिक वर्कशॉप सुद्धा आपण घेणार आहोत. उदाहरणार्थ खाटीक व्यवसाय करणारा जो समाज किंवा आपले जे हिंदू आहेत त्यांना खूप अपग्रेड करण्याची गरज आहे. जसं मी आता तुम्हाला सांगितलं की खूप मोठ्या प्रमाणात बिझनेस आहे की जो ते करू शकतात पण करत नाहीयेत. तर ते करण्यासाठी त्यांना सज्ज करणं, त्यांना प्रोत्साहन देणं, तो त्यांना करावासा वाटला पाहिजे. अशासाठी आपण आता तुम्हाला आपलं जेव्हा आता रिसेंटली 16 नोव्हेंबरला लॉन्चिंग झालं, लोकार्पण सोहळा झाला आपल्या ॲपचा, त्यावेळी सुद्धा आपण खाटीक समाजाचा, फळवाल्यांचा, फुलवाल्यांचा, गॅरेजवाल्यांचा, डुप्लिकेट चावी बनवणाऱ्यांचा, अशा सर्वांचा प्रातिनिधिक सत्कार तिथे केला. अरे आणि वा. खूप ते स्वामी गोविंद देवगिरी महाराजांच्या हम्म. हस्ते त्यांचा सत्कार होता. इतकं त्यांना ते भरून आलं होतं. वा. आणि खूप चांगलं प्रोत्साहन त्यांना या सगळ्यातनं मिळालं. असं वारंवार आम्ही प्रोत्साहन देत राहणार आहोत. आणि त्यांना चांगल्या पद्धतीने कसा व्यवसाय करायचा हे आम्ही त्यांना कायमच शिकवत राहणार आहोत. बरोबर आहे. आपण म्हणता तसं नक्कीच हिंदू समाजाला आवाहन केल्यानंतर आणि जागरण केल्यानंतर हिंदू समाज नक्कीच पवित्रम ऍप्लिकेशनला डाउनलोड करेल आणि स्वतःचं व्हेंडर रजिस्ट्रेशन करेल आणि त्याच्यानंतर त्याला कोणती गोष्ट विकत घ्यायची झाली तर तो नक्कीच ते व्हेंडरचं सर्च पण घेईल, अशी आपण एक अपेक्षा ठेवूया समाजाकडून. आणि ह्या ऍप्लिकेशनला सर्वांनी डाउनलोड करावं अशी मी सर्व समाजाला विनंती करतो. यूट्यूब व्हिडिओच्या खाली लिंक सुद्धा आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, इथून तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता. आणि जर तुम्ही व्यवसाय कोणत्याही पद्धतीचा करत असाल तर तुम्ही नक्की स्वतःचं व्हेंडर रजिस्ट्रेशन करा. आपण व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये येऊया. हिंदू समाजासाठी काही आपण संदेश देऊ इच्छिता का पवित्रम फाउंडेशनच्या माध्यमातून? नक्कीच मला काही संदेश द्यायचा आहे. पहिली गोष्ट मला अशी सांगायची आहे की आता तुम्ही बघितलं तर एक मौलवी आहेत, जमाते उलेमा हिंद या संघटनेचे ते मेहमूद मदनी असे भोपाळमध्ये आहेत. त्यांनीच आवाहन केलं आहे की सर्व मुसलमानांनी जिहाद करावा. जिहाद म्हणजे काय, तर धर्मयुद्ध करावं. आता ते युद्ध करणार आहेत तर ते भारतामध्ये कुणाच्या अगेन्स्ट करणार आहेत हे आपल्याला कळलं पाहिजे. दुर्दैवाने ते आपल्याच लोकांना कळत नाही. विषय असा आहे की ती लोक 24/7 युद्धात असतात. जिहाद चालू असतो. ते दिवस रात्र आपल्या धर्माचा विचार करत असतात. एकच विचार करत असतात. आणि दुर्दैवाने आपण कायम शांती काळात असतो. म्हणजे युद्ध जरी चालू असलं तरी आपण मात्र शांती काळात असतो. युद्ध चालू आहे किंवा उदाहरण घ्या, परवाचा दिल्लीचा बॉम्बस्फोट झाला. त्याच्या आधी पहलगाम मध्ये धर्म बघून, धर्म विचारून आपल्या लोकांना मारण्यात आलं. 26 लोकांची हत्या करण्यात आली. बरोबर. आपल्या पुण्यातले सुद्धा 2 कुटुंबीय तिथं होते. त्यांना गोळ्या घालण्यात आल्या, त्यांचे डोळे बाहेर आले. धर्म बघून तुम हिंदू हो क्या असं विचारून त्यांना मारण्यात आलं. त्या दिवशी सुद्धा इतकं युद्ध चालू आहे, ही सगळी बातमी पसरली. तुम्ही विचार करा, पुण्यातल्या एका तरी हॉटेलचा एका तरी रुपयानी व्यवसाय कमी झाला का? फर्ग्युसन रोडची गर्दी कमी झाली का? जंगली महाराज रोडची गर्दी कमी? आपल्याला घेणं देणंच नाहीये. जोपर्यंत आपल्या दारात काही होत नाही तोपर्यंत आपल्या दारात आलं तरी होत नाही. आता एकांचं मी तुम्हाला सांगतो, एक मित्र आहेत आपले ओळखीचे, असे आम्ही सर्वे केल्यासारखं जेव्हा तपासतो, काही अनेक वर्षांनी भेटलेला मित्र होता, त्याला आम्ही विचारलं की तुझ्या आजूबाजूला समजा मुस्लिम बहुल एरिया झाला आणि तुला त्यांनी प्रेशराईज केलं, तर तुझी मुलं आहेत, सगळे आहेत, तुला जर प्रेशराईज केलं की तू मुसलमान हो,
तर तू काय करशील? तो म्हणाला, मी शक्यतो ट्राय करेन न होण्याचा, पण इलाज नसेल तर मी हिंदू होईन, मुसलमान होईन. तर इतकी वाईट परिस्थिती आहे आपली. तर ते कायम युद्धात असतात आणि कायम आपण शांती काळात असतो. एक साधं पॅरलल आपण विचार करूया, ड्रॉ करूया. आपण आपल्याकडे प्रॅक्टिसिंग हिंदू किती आहेत? जर पर्सेंटेज वाईज विचार केला, जरी आपण लोकसंख्या वाईज 75% असलो, 80% असलो, तरी त्यातले धर्माशी कमिटेड हिंदू किती आहेत? आणि धर्म म्हणजे काय याची क्लॅरिटी आपल्याला आहे का? आता एकाच घरामध्ये आई सोमवार करत असते, वडील गुरुवार करतात, मुलगा शनिवार करतो. ही आपल्याकडे डायव्हर्सिटी आहे. आता धर्म बघून म्हणून जर विचार केला, तर आपल्याला ही डायव्हर्सिटी हवी आहे. ह्याच्यात आपल्याला सगळेच एका साच्यातनं आपल्याला काढायचे नाहीयेत. ही विविधता आपली पाहिजे. सेलिब्रेट करतो. तर असे आपण आहोत. नास्तिक लोकांना सुद्धा आपल्याकडे तेवढंच महत्व आहे. म्हणजे एखादा मंदिरात जात नाही, देवाला मानत नाही, त्यामुळे तो कमी हिंदू होत नाही किंवा त्याची इज्जत कमी होत नाही. पण तुम्ही बघा, मंदिरात जाणारे हिंदू किती आहेत आणि मंदिर त्यांच्या मशिदीत, धर्मस्थळात जाणारे मुसलमान किती आहेत? ते 5-5 वेळा नमाज पडतात. आपण एकदा तरी जाऊन प्रार्थना करतो का? सामूहिक करतो का? देवळात गेल्यावर सुद्धा एक हिंदू देवळाच्या समोर नमस्कार करतो, देणगी देतो आणि काय मागतो? तर माझं आरोग्य चांगलं होऊ दे, माझं प्रमोशन होऊ दे, मला गाडी, घोडा, बंगला सगळं होऊ दे, माझ्या कुटुंबावर कोणाची वक्रदृष्टी पडू नये. फार तर फार त्याची व्याप्ती त्या कुटुंबापर्यंत असते. म्हणजे माझ्या आत्या काहीतरी करते, तिच्याकडनं मला त्रास होऊ नये माझ्या कुटुंबाला, एवढं असतं. म्हणजे एवढे इंडिव्हिज्युअलिस्टिक आपण आपल्या मागण्या असतात. पण ते लोक काय करतात, की ते 5-5 वेळा नमाज पढतात. ते अल्लाहला माफी मागतात, की अजूनही आम्ही पूर्ण पृथ्वी इस्लामिक करू शकलेलो नाहीये. आम्हाला माफ कर आणि ते करण्याची आम्हाला शक्ती दे. आता हा बेसिक फरक आहे आपल्यात आणि त्यांच्यात. तुम्ही मला सांगा, किती हिंदू देवळात जाऊन किंवा 16 सोमवारचं व्रत केलंय आणि का केलंय? तर मी माझ्या हिंदू धर्मातली एकही मुलगी लव्ह जिहादला बळी पडू नये म्हणून मी उपवास करतोय. किंवा माझ्या हिंदू धर्मातल्या एकाही माणसाला जातीवादाचा सामना करावा लागू नये म्हणून मी उपवास करतोय. माझा हिंदू समाज हा परम वैभवशाली व्हावा, तो विश्वगुरू व्हावा यासाठी मी उपवास करतोय. तर असे तुम्हाला एखाद दुसरा सापडला तर सापडेल. पण मेजॉरिटी आपण इंडिव्हिज्युअलिस्टिक आहोत. आपल्या वैयक्तिक हितासाठीच आपण धर्म, भीती वाटली की आपण देवाचं नाव घेतो. तर तसं न होता आपण प्रॅक्टिसिंग आणि ऑल टाइम धार्मिक झालो पाहिजेत. आणि धर्मामध्ये सुद्धा आपला रोल काय आहे याची क्लॅरिटी आपल्याला पाहिजे. आपण जे काही करतोय ते आपल्या हिंदू समाजासाठी करतो आहोत का? मग आपले जातीभेद, प्रांतभेद, भाषाभेद हे सगळे बाजूला ठेवून हिंदू म्हणून आपण काय करतो याचा रोज विचार प्रत्येकाने करावा असं मला वाटतं. याचबरोबर करणेबल काही गोष्टी आहेत ना, त्या मी सांगतो की या सगळ्या याच्यामध्ये आपण प्रत्येक हिंदूने कुठल्या ना कुठल्या आपल्या आवडीच्या हिंदुत्ववादी संघटनेशी जोडलं पाहिजे. दुसरं, रस्त्यावर उतरून ज्या संघटना, जे कार्यकर्ते काम करतात त्यांच्याबद्दल समाजामध्ये सन्मान वाढवला पाहिजे. त्यांना आपल्या घरी बोलवलं पाहिजे, सोसायटीत बोलवलं पाहिजे. आपणच त्यांना ते गुंड प्रवृत्तीचे असं समजून लांब करतो. पण हे आपले रोजीरोटी म्हणा किंवा करिअर सोडून हे सगळं करत असतात. त्यांचा रिस्पेक्ट तुम्ही बघा, याकूब मेमन नोटेड टेररिस्ट होता, पण त्याच्या अंत्ययात्रेला 5-5 लाख मुसलमान असतात आणि आपणच आपल्या लोकांना, योद्ध्यांना टाळतोय. तर समाजामध्ये या सगळ्या लोकांचा बद्दलचा सन्मान आपण वाढवला पाहिजे. आणि या सगळ्या आपल्या इच्छा शक्तीनुसार किंवा आपल्या कुवतीनुसार कुठल्या ना कुठल्या हिंदुत्ववादी संघटनेला आपण आर्थिक हातभार आपण प्रत्येक हिंदूंनी दिला पाहिजे. आणि हे करत असतानाच पवित्र म्हणून प्रत्येकाने हे ऍप डाउनलोड करावं, त्याच्यावरनं व्यवसाय करावा आणि आपल्या परिचित हिंदू व्यावसायिकांना प्रत्येकाला सांगावं की या ऍपवरती रजिस्टर व्हावं. आणि जेणेकरून ही जी हिंदू इकॉनॉमी स्वच्छ करण्याची, पवित्र करण्याची जी चळवळ आहे त्याला आपण हातभार लावावा. नक्कीच दादा, खूप खूप धन्यवाद. खूप मोठं कार्य करत आहात आणि नक्कीच पूर्ण हिंदू समाज पवित्र ऍप्लिकेशन डाउनलोड करेल आणि याची पुण्यामधून सुरुवात झाली आहे याचा मला खूप जास्त आनंद आहे. आणि नक्कीच आपला समाज ऍप्लिकेशनच्या माध्यमातून परम वैभवम, जे आपलं नेतुमे तत्व राष्ट्रम जे आहे आपल्या संघाचं जे वाक्य आहे त्याच्यामध्ये, आणि विश्वगुरू बनण्यासाठी पहिला आपल्याला अर्थकारण मजबूत करणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठीच आपण जे काम करत आहेत, आपल्याला खूप खूप शुभेच्छा. भेटून खूप चांगलं वाटलं. आणि आपण आपलं नवीन फीचर जेव्हा पण येईल ऍप्लिकेशन मध्ये, अजून आपण काही ऍडिशन कराल, आपण तेव्हा पुन्हा एकदा पॉडकास्टच्या माध्यमातून जनतेला आवाहन करायला आपण नक्की यावं अशी आपल्याला मी विनंती करतो. येस, मला इथे बोलवलं आणि समाजापर्यंत पोहोचवण्याची एक संधी दिली त्याबद्दल
खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. जय जय श्रीराम. श्रीराम.